हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण आज आहे माझा बर्थडे आणि आशिषने माझ्यासाठी सरप्राईज प्लॅन केलेला आणि आम्ही चाललो आहोत फिरायला. आम्ही चाललो होतो लोणावळ्याला. इथे मध्ये आम्ही खोपोलीला हॉल्ट घेतला होता. तिथे आम्ही चहा नाश्ता केला. त्यानंतर पुढच्या प्रवासाला सुरुवात. सो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो होतो. हॉटेल गौतम, लोणावळा. हे हॉटेल त्यांनी राजस्थानी पद्धतीने कन्स्ट्रक्ट केलं आहे, त्यामुळे आपल्याला राजस्थान असल्याचा फील येतो. हे आतून एखाद्या पॅलेससारखं वाटतं. चला बघूया आतून हे हॉटेल कसं दिसतं. आणि इथे दोन प्रकारच्या रूम्स आहेत, एक ग्राउंड फ्लोअरला आणि एक वरच्या फ्लोअरला. आमची रूम वरच्या फ्लोअरला होती आणि ही होती आमची रूम. आमच्या रूमला बाल्कनी होती. इथे यांनी गिफ्ट हॅम्परमध्ये लेसचे पॅकेट्स ठेवले होते. आणि या दोघांनी ते लेसचे पॅकेट फोडून खायला सुरुवात केली. आणि बाल्कनीमध्ये त्यानंतर आम्ही जेवणासाठी निघालो. दुपारचं जेवण आम्ही अलाकार्टमध्ये घेतलं होतं. यांचं अलाकार्टचं आणि बफेट असे दोन प्रकारचे आहेत. अलाकार्टचं रेस्टॉरंट वरती आहे आणि बफेटचं खाली ग्राउंड फ्लोअरला.
संध्याकाळी झिमझिम पाऊस पडत होता आणि आम्ही मस्तपैकी कॉफी ऑर्डर केली होती आणि बाल्कनीमध्ये बसून कॉफी आणि भजीचा आनंद घेतला. त्यानंतर माझं बर्थडे सेलिब्रेशन. रात्रीच्या जेवणात आम्ही बफे डिनर ऑर्डर केला होता. त्यामुळे ही होती त्यांची थाली. तर बरंच काही काय होतं. त्यानंतर मी झोपलो आणि पहाटे उठलो ते डायरेक्ट नाश्त्याला गेलो. हा होता त्यांचा मॉर्निंगचा ब्रेकफास्ट. सगळं आवरून आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. खूप साऱ्या आठवणी मनात साठवून, खूप साऱ्या मेमरी स्वतःसोबत घेऊन मी परतीचा प्रवास सुरू केला. वाटेत आम्ही एका ठिकाणी थांबलो. तिथे आम्ही मग कॉर्न्स, लोणावळ्याला आल्यानंतर कॉर्न्स खाल्ले नाही असं होऊ शकत नाही, त्यामुळे आम्ही कॉर्न्स खाल्ले. पनवेलला आम्ही दुपारचं जेवण घेतलं. तिथे फिश थाली ऑर्डर केलेली, आशिषने प्रॉम्प्लेट थाली ऑर्डर केलेली आणि मी बोंबील फ्राय. त्यानंतर आम्ही आईस्क्रीम खाल्ला. शेवट नेहमी कुठल्याही गोष्टीचा गोडच असावा, तसाच आमच्या या दिवसाचा शेवट हा आईस्क्रीमने गोड झाला.